प्रकार पडतात? दोन. नंबर 1 नैसर्गिक भाषा आणि नंबर 2 कृत्रिम भाषा. कोणती भाषा? कृत्रिम भाषेला दुसरी भाषा काय म्हणून ओळखली जाते? सांकेतिक भाषा. कोणती भाषा म्हणून ओळखली जाते? सांकेतिक. आता मला कसं नैसर्गिक भाषेला कोणती भाषा म्हणून ओळखली जाते? स्वाभाविक. जाऊन बघा, पोलीस भरतीला प्रश्न विचारलाय, स्वाभाविक शुद्ध शब्द स्वाभाविक असतो, स्वाभाविक नसतो. काय असतो? स्वाभाविक. पण उद्या प्रश्न असा विचारला जातो की कोणत्या भाषेला पुरावा असतो, कोणत्या भाषेला पुरावा नसतो. प्रश्न विचारला जातो, मराठी भाषेचे 2 प्रकार पडतात, तर खालीलपैकी कोणत्या भाषेला पुरावा असतो, खालीलपैकी कोणत्या भाषेला पुरावा नसतो? मित्र, या भाषेला पुरावा नसतो. कोणत्या भाषेला पुरावा नसतो? नैसर्गिक भाषेला पुरावा नसतो. आणि या भाषेला पुरावा काय असतो? असतो. उद्या या पलीकडेही प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी नैसर्गिक भाषा ओळखा, खालीलपैकी कृत्रिम भाषा ओळखा, किंवा खालीलपैकी सांकेतिक भाषा ओळखा. आता मला सांगा, जसं उदाहरणात सांगता येतं, पशु पक्ष्यांचे आवाज हे कोणत्या भाषेमध्ये येतात? नैसर्गिक भाषेमध्ये. पशु पक्ष्यांचे आवाज, पशु पक्ष्यांचे आवाज. मित्र, नाटक असेल कशामध्ये? बोलणे असेल, हावभाव असेल, नाटक येतं का? हावभाव असेल, कशामध्ये येतो? नैसर्गिक भाषेमध्ये येतो.